गेल्या 8-10 वर्षांपासून मी मामा लोकांच्या पूर्ण मामा समाजाचे मी नाटकं बघतोय. मामा लोकांना तुमचं चाललं काय? अरे तुम्ही झोपले का? दिवाळीला तुम्ही धडे बच्चाला नवीन ड्रेस नाही घेऊन देऊ शकत आहे का? वाय का? आता मला माहिती, मला मान्य आहे त्या गोष्टी. आता तुमच्या डोक्यात बच्चे मोठे झाले, स्वतःच्या पायावरती उभं राहिले, स्वतः सगळं काही करायला लागले, स्वतः कमवायला लागले. अरे वा, पण तुम्ही तुमची जबाबदारी कसं काय विसरू शकता रे? मामा मत बना, अभी मामा मत बना तू. आम्हाला पण 4 गोष्टी कळतात. आता आम्ही पण मोठे झालो. दीदीचं लग्न काय झालं? दीदीने तुला घरी जेवायला काय बोलवलं? त्या कारणावायच्या घरी जेवायला जायचंय. त्या दाजीला नवीन ड्रेस, तो पण त्यांच्या मर्जीचा. दीदीला नवीन साडी. दर महिन्याला तुम्ही जाऊ राहिले नवीन कपडे घेऊन. साधं दिवाळीला एक तू भाच्याला, अरे मी तोच भाचा आहे रे मामा, तू विसरू नको. मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा तुझ्या मित्रांना तू काय काय पार्ट्या दिलाय. भाचा झाला काय ते कौतुक, काय तो रुबाब. वा आता कुठं गेला तो गदडाच्या? माझे जेवढे केवढे मामा आहे मी धमकी देतो सर्रास तुमच्या तोंडावरती. जर का तुम्ही मला 4-5 नवीन ड्रेस, ते पण माझ्या आवडीचे, माझ्या मर्जीचे, माझ्या हाईटी एवढी जर का गोणी भरून तुम्ही फटाकडे नाही पाठवले, मी आई शपथ सांगतो माझ्या लग्नात आहे ना, मी रेंटवरती मामा आणाल आणि माझ्या पाठीमागं उभं करेल, पण तुम्हाला जागा नाही देणार. शब्द आहे माझा. या सगळ्या गोष्टी नाही माझ्यापर्यंत पोहोचल्या, मम्मीनी माझ्या 4 कान पडत मारल्या तरी चालतील. मी तुमच्या पॅन्टीच्या खिशात सुतळे बॉम्ब फोडलं. एवढी माया पातळ केली तू मामा. अरे मला देणार आहे नवीन कपडे, मला माहिती, मी माझ्या जीवावरती सगळं काही देऊ शकतोय, पण त्याचे प्रेम आहे ना, जे तू दिलेल्या कपड्यांमध्ये. जाऊ दे, मरू दे यार मामा, यार तू